UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट. कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात. सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचं बँक खातं गोठवलं. कराड आज सरेंडर होणार असल्याच्या चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी. आतापर्यंत 100 जणांची चौकशी. वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी. भाजप आमदार सुरेश धस यांची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद. सरपंच हत्या प्रकरणी काय बोलणार याकडे लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले. मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ. बड्या नेत्याच्या फोन कॉलची नोंद. दमानी यांचा दावा. बीड हत्या प्रकरणी लातूर बीडनंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूकमोर्चा. बुलढाण्यातील मूकमोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबाची उपस्थिती. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट. देशमुखांची हत्या महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना असल्याची प्रतिक्रिया. विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीत संघ भाजपसाठी काम करणार. मतदानाचा टक्का वाढवणं, बूथ स्तरावर नियोजनासाठी मोर्चे बांधणी. महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारही लागले कामाला. महापालिका निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी 9 तारखेला मुंबईत महत्त्वाची बैठक. शरद पवार करणार मार्गदर्शन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आज 100 दिवसांच्या नियोजनाबाबत आढावा बैठक. येत्या 100 दिवसांचा रोडमॅप बनवण्याच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना सूचना. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान. राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात. नितेश राणेंच्या विधानामुळे वाद उद्भवण्याची शक्यता. शरद पवार गटाचे सर्व पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार. 6 जानेवारीच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करणार. महाराष्ट्रातील निवडणुकीत नियम पाळले नसल्याचा पवार गटाचा दावा. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल. निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला म्हाडा कार्यालयात शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण केल्याचा आरोप. नव्या वर्षात मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोंचं गिफ्ट मिळणार. 2 नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे पुढील वर्षात सुरू होणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी. डिसेंबरचं मानधन तात्काळ मिळणार. महिला आणि बाल विकास विभागाकडून 163 कोटी रुपये वर्ग. अंतराळ तंत्रज्ञानात भारताची ताकद वाढली. इस्रोकडून आज स्पॅडेक्स मिशनचं लॉन्चिंग. भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील 4था देश बनणार. नववर्षाच्या स्वागतावेळी लोणावळ्यात हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाई होणार. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात. रत्नागिरीतील सर्व हॉटेल लॉजचं बुकिंग फुल. तर सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगसाठी गर्दी. सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविक जेजुरीत श्री खंडेरायाच्या गडावरून दुपारी 1 वाजता श्रींचा पालखी सोहळा निघणार. हमीभाव कायद्यासह विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक. शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.